यशया अध्याय 21। समुद्रालगतच्या रानाविषयीची देववाणी। दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून भयानक देशातून अरिष्ट येते। मला कष्टप्रद दृष्टांत झाला आहे। लुटारू लुटीत आहे, ठक ठकबाजी करीत आहे। हे एलामा, चढाई कर, हे माद्या, वेढा घाल। त्याच्यामुळे लोक टाकीत असलेले सर्व उसासे मी थांबवितो। हे पाहून माझ्या कमरेस कळा लागल्या आहेत। प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत। मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही। मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही। माझे हृदय धडधडते, भीतीने मी त्रस्त झालो आहे। माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे। ते मेजवानीची तयारी करीतात, ते पहारेकरी ठेवितात, खातात पितात। सरदार हो, उठा, ढालीस तेल लावा। परमेश्वर मला म्हणाला, जा, एक टेहळणारा ठेव, त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे। रथ, जोडी जोडीने चालणारे घोडेस्वार, गाढवांवर बसलेले स्वार व सांडणी स्वार, हे त्याच्या दृष्टीस पडले। तेव्हा त्याने अतिशयित उत्कंठेने कान लाविले। तो सिंहनाद करून म्हणाला, प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढितो। तर पहा, पायदळ, जोडी जोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत। ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला, त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडिल्या। हे माझ्या झोडलेल्या आणि खळ्यातल्या धान्या, इस्रायलाचा देव, सेनाधीश परमेश्वर याजकडून जे मी ऐकले ते मी तुम्हास कळविले आहे। दुमाविषयीची देववाणी। सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, जागल्या, रात्र किती राहिली, जागल्या, रात्र किती राहिली। जागल्या म्हणाला, पहाट होत आहे, रात्रही होणार। तुम्हाला काही विचारावयाचे असेल तर विचारा, परत या। अरबस्तानाविषयीची देववाणी। ददानींच्या काफल्यांनो, तुम्हास अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल। तान्हेल्यांसाठी पाणी आणा। तेमा देशातील रहिवाशांनो, पळणाऱ्यांच्या भेटीस भाकरी घेऊन या। तरवारी, उपसलेल्या तरवारी, वाकविलेले धनुष्य व घोर संग्राम यापासून ते पळत आहेत। कारण प्रभूने मला असे सांगितले आहे की, सालदाराच्या मुदतीप्रमाणे 1 वर्षाच्या मुदतीत केदाराचे सर्व वैभव लयास जाईल। केदार देशातील धनुर्धारी वीरांची संख्या थोडीच उरेल। कारण परमेश्वर, इस्रायलाचा देव, हे बोलला आहे।